वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। आपली आजी आई वगैरे म्हणायच्या की केसांना जरा चांगलं भरपूर तेल लाव, कसे नुसते भुरकट केस झालेत। मग छान रात्रभर तेल लावून ठेवलं ना, केसांना छान असं चापून चोपून तेल लावावं, रात्रभर ठेवावं, म्हणजे केस चांगले दाट होतात, भरपूर वाढतात, केसांना छान अशी एक स्ट्रेंथ येते। हे सगळं पूर्वीपर्यंत ठीक होतं, पण आता जे इतकं प्रदूषण वाढलंय, इतकं धूळ धुराळा वाढलाय, इतकं आपलं बाहेर जाणं वगैरे काही कामांसाठी असेल कशासाठी असेल ते वाढल्यामुळे असं होतं तेल लावून जर आपण बाहेर पडलो तर केसांचं आणखीन जास्त डॅमेज होतं। बाहेरची असणारी धूळ असेल, वाहनांचं प्रदूषण असेल, उडणारी माती वगैरे असेल, कधी पाऊस असेल, ऊन असेल, या गोष्टींमुळे तेल लावल्यामुळे आणखीन जास्त केस डॅमेज होतात आणि त्यात मग केस गळणं किंवा केस जास्त ग्रे होणं, केस खूप चिपचिपे दिसणं किंवा केसांमध्ये कोंडा वगैरे होणं हे प्रकार सध्या जास्त वाढायला लागलेले। मग केसांना तेल लावायचंच नाही का? तर असं अजिबात नाही। काही जर आपण तेल लावताना किंवा हेअर ऑइलिंग करताना जे छोट्या छोट्या चुका करतो त्या जर टाळल्या तर हेअर ऑइलिंगनी आपण अगदी छान असे मजबूत, घनदाट, छान काळेभोर रेशमी केस नक्कीच मिळवू शकतो। सो हेअर ऑइलिंगची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे खूप जास्त एक्सेस तेल लावणं डोक्याला। आपण बऱ्याच जागी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं किंवा आपल्या आईनी आजीनी वगैरे सांगितलेलं असतं की अगं असं भरपूर छान तेल लावून केसाला चंपी केली ना, बघ केस कसे पट वाढतात, छान असे मोठे लांब सडक केस होतात। ते ऐकून आपण पण चांगलं असं अर्धी वाटी वगैरे तेल घेतल्यासारखं करतो किंवा सरळ बाटली धरायची, हे अशी इथं होत असं करायचं, इथं होतायचं असं करून खूप तेल केसांना लावतो। पण हे सगळ्यात मोठी चूक आहे माहिती का? खूप जर तेल केसांना लावलं ना तर एक तर दुसऱ्या दिवशी ते तेल केस धुवायचे, ते तेल काढायचं, ते म्हणजे फार मोठं काम होऊन बसतं। त्याच्यासाठी मग एवढा मोठा शॅम्पू घालायला लागतो आणि खूप जास्त शॅम्पू घातल्यामुळं परत हेअर डॅमेज, हेअर ग्रेइंग, हेअर फॉल किंवा असे मधून केस तुटणं हे सगळे प्रॉब्लेम वाढायला लागले। त्याच्यामुळे एक जर आधीच जर तेल आपण मापात लावलं किंवा जितकं आपल्या केसांना गरजेचं आहे, जितकं आपल्या स्कॅल्पला गरजेचं आहे तितकंच घेतलं आणि तितकंच लावलं तर दुसऱ्या दिवशीचे हे सगळे प्रॉब्लेम टाळता येतात। दुसरी हेअर ऑइलिंगची मिस्टेक म्हणजे ना, कधी पटकन असं घाई गडबडीत तेल लावायचं, ते तेल कोमट करायचं नाही किंवा आपण कोणतं तेल लावतो हे बघायचं नाही, कंपल्सरी तेल कोमट करायचं। कोमट करताना आपण डायरेक्ट वाटीत घेऊन ती वाटी गॅसवर ठेवायची असं अजिबात नाही। छानपैकी एका भांड्यात पाणी गरम करायचं, त्यामध्ये ती तेलाची वाटी धरायची आणि त्याच्याने जे हलकंसं असं छान कोमट होतं तेल, ते कोमट तेल अगदी हलक्या हाताने केसांना मसाज करून घ्यायचं। त्याच्यामुळं पण केस छान स्ट्रॉंग व्हायला, त्यासोबतच ते तेल पटकन केसांमध्ये मुरायला, स्कॅल्पमध्ये मुरायला मदत होते आणि त्याचा अगदी छान परिणाम होतो केसांवर। त्यामुळं अवॉइडेबल सेकंड मिस्टेक म्हणजे कोमट न करता किंवा फार घाई गडबडीत केसांना तेल लावायचं नाही। जेव्हा पण आपल्याला ऑइलिंग करायचंय तेव्हा कंपल्सरी तेल अगदी हलकंसं कोमट करून मग अप्लाय करा। केसांच्या ऑइलिंगची तिसरी आपण खूप कॉमनली करतो अशी मिस्टेक म्हणजे रात्रभर तेल केसांना लावून ठेवणं। तुम्ही म्हणाल उलट छान ना, केसांमध्ये तेल चांगलं मुरेल, उलट केसांना त्याचा फायदाच होईल, असं अजिबात होत नाही। तेल 1 तास किंवा 2 तास फक्त लावून ठेवलं ना तरी तितकाच इफेक्ट होतो आणि रात्रभर लावून ठेवलं तरी तितकाच इफेक्ट होतो। त्याच्यामुळे खूप जास्त वेळ केसांना जर तेल लावलं तर एकतर केसांचे आपल्या स्कॅल्पचे जे पोर्स आहेत ते एकदम असे बंद झाल्यासारखे किंवा ते जे रोमछिद्र आहेत ते बंद होतात बऱ्यापैकी। एकतर ते तेल परत चेहऱ्यावर वगैरे ओघळतं, त्याच्यामुळे पिंपल्सचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि दुसरं केस खूप असे स्टिकी, एकदम असे ग्रीसी झाल्यासारखे होतात। दुसऱ्या दिवशी ते तेल धुवायचं म्हणजे पण आणखीन परत तेच जास्त शॅम्पू वापरा किंवा जास्त शिकेकाई वापरा, परत केस खूप कोरडे वगैरे झाल्यासारखे होतात। त्याच्यामुळं अजिबात ओव्हर ऑइलिंग आणि ओव्हर नाईट ऑइलिंग अजिबात करायचं नाही। त्यानंतरची हेअर ऑइलिंगची मिस्टेक म्हणजे खूप जास्त मसाज करणं किंवा बिलकुल मसाज नाही करणं। आपण आजीच्या वगैरे समोर बसलो, आजी थोडंसं तेल लावून डोक्याला, आजी अशी भरपूर तेल घेते, अशी थापते आणि मग असं खस असं डोकं व्हायसारखी चोळून काढते। त्याच्यामुळे काय होतं, ते तेवढ्या वेळापुरतं खूप छान वाटतं, वाव किती छान रिलॅक्स निवांत वाटायला लागले। पण जेव्हा असे केसांमध्ये हात घालतो असे भरपूर केस निघायला लागतात, कारण तो मसाज चुकीचा झालेला असतो। केसांना खूप जास्त घासून, खूप जास्त केस ओढून जेव्हा आपण मसाज करतो त्यावेळी केस जास्त गळतात आणि तेच जर अजिबातच मसाज नाही केला, नुसतं आपलं तेल ओतलं कुठेतरी असं करून लावलं, केस बांधून टाकले
तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण तुम्ही स्कॅल्पला थोडंसं रिलॅक्सेशन किंवा स्कॅल्पला जे असं छान वाटण्यासारखं काही हवंय, ते तेल मुरण्यासारखं काही हवंय तेच देत नाही. त्याच्यामुळं योग्य पद्धतीने अगदी हलक्या हाताने केसांना मसाज करणं अतिशय गरजेचं आहे. अगदी सावकाशपणे असं केसांमध्ये हात घालायचे, फक्त आपले जे फिंगर टिप्स आहेत त्याच्याने मसाज करायचा. एकदम सावकाश, कुठेही केस ओढला नाही गेला पाहिजे किंवा कुठेही केसांना ताण बसतोय, खूप घासलं जातंय असं नाही करायचे. सोबतच आपण जे नेहमी करतो की असं तेल लावायचं शेंड्यांना वगैरे आणि असे असे घासायचे, त्याच्यामुळे पण केस डॅमेज होतात. त्याच्यामुळे पण परत स्प्लिट एंड्स वगैरे हे प्रॉब्लेम येतात. त्याचे खूप सारे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तसं तुम्हाला तेलाचा मसाज कसा करायचा घरी केसांना याचा व्हिडिओ बघायला आवडेल का? आवडत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याचा पण व्हिडिओ करूया. अजिबातच हेअर ऑइलिंग नंतर मसाज करायचा नाही किंवा खूप जास्त एक्सेस, खूप जास्त ओढून ताणून मसाज करायचा. या दोन्ही गोष्टींमुळे हेअर डॅमेज होतं. सो हेअर ऑइलिंगची ही एक मिस्टेक नक्कीच अवॉइड करता येते. त्यानंतरची हेअर ऑइलिंगची मिस्टेक म्हणजे चुकीचे तेल वापरणं किंवा काहीतरी ऍड मध्ये वगैरे बघून असं वेगळंच काहीतरी तेल मागवून ते वापरणं. बरेचदा आपण आपल्या स्कॅल्पला सूट होतंय का नाही, ते केसांना आपल्या सूट होतंय का नाही हे न बघता तेल मागवतो एखादं, किंवा तसं एखादं तेल घेतो आणि ते आपण ऑइल अप्लाय करतो. त्याच्यामुळे पण खूप हेअरफॉल होऊ शकतो, हेअर डॅमेज होऊ शकतं. बरेचदा आपण असं बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे बघतो की एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल केसांना लावा, केसांना खूप छान इफेक्ट होतो. पण त्याचं जर प्रपोर्शन चुकलं असेल तर ते जास्त ग्रेसी असतं, ते जास्त केसांना चिटकून राहतं, खूप जड असतं. त्याच्यामुळे पण केस खूप डॅमेज होतात. त्याच्यानंतर हेअर वॉश करताना कॅस्टर ऑइल वगैरे लावून ते पटकन निघत नाही, केस तसेच असे चिकट राहिल्यासारखे होतात. त्याच्याने पण परत हेअर डॅमेज होतो. सो आपण कोणतं तेल वापरतोय किंवा बऱ्याचदा आपण घरी केलेले वगैरे तेल वापरतो, ते जर सिद्ध व्यवस्थित केलं नसेल, म्हणजे जितकं त्याला उकळलं पाहिजे किंवा जितका वेळ ते व्यवस्थित आटवलं वगैरे पाहिजे, ज्या पद्धतीने आपण करत असू ते जर व्यवस्थित केलं नसेल, त्यात जी आपण जास्वंदाची फुलं किंवा कशाची पानं किंवा कोरफड, मेथ्या असे जे काही पदार्थ टाकले असतील त्यांच्यावर परत अशी बुरशी आल्यासारखी होते किंवा त्यांच्यामध्ये परत काहीतरी असे जंतू वगैरे निर्माण झाल्यासारखे होतात आणि त्याच्याने पण हेअर डॅमेज होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणतं तेल वापरतोय ते व्यवस्थित आहे का, ते आपल्याला सूट होतंय का, केसांना सूट होतंय का हे बघून मग तेल वापरणं अतिशय गरजेचं. सो हेअर ऑइलिंगची ही एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. त्यानंतरची हेअर ऑइलिंगची मिस्टेक म्हणजे जी आपण कंपल्सरी अवॉइड केली पाहिजे, म्हणजे खूप जास्त शॅम्पू लावणं, खूप जास्त केस कोरडे होतील इतपत धुणं किंवा खूप कमी शॅम्पू लावणं किंवा अगदी शिकेकाई वगैरे वापरून असं केस धुणं आणि त्याच्यामुळे केसांमध्ये तेल तसंच राहणं किंवा केसांना येणारा चिकटपणा. केस खूप जास्त शॅम्पू जरी केले, आपण आदल्या दिवशी तेल लावलं किंवा 2-3 तास आधी तेल लावलं आणि नंतर मग शॅम्पू घातला आणि छान असे खूप मोकळे एकदम असे काय म्हणतात बुश्श केस पाहिजेत, त्याच्यासाठी जर परत खूप शॅम्पू घातला ना तर त्याच्यामुळे हेअर ग्रेइंग, हेअर डॅमेज, हेअर असे मधून तुटणं, स्ट्रँड्स पासून तुटणं किंवा नवीन जे केस येणार आहेत त्यांच्यावर त्याचा इफेक्ट होणं, त्या गोष्टी होऊ शकतात. तेच जर केसांना तेल तसंच राहिलं थोडंसं तर परत धुळीनी किंवा वातावरणाने ते केस खराब होणं, केसांमध्ये धूळ साठणं किंवा मळ होणं या गोष्टी होतात. त्याच्यामुळे खूप जास्त शॅम्पू करणं किंवा शॅम्पू वगैरे खूप कमी करणं आणि तेल तसंच राहणं ही पण एक अवॉइडेबल मिस्टेक आहे, ती तुम्ही नक्कीच टाळू शकता. आणि लास्ट म्हणजे हेअर ऑइलिंगच्या चुकीच्या पद्धती. बरेचदा आपण काय करतो, तेल वगैरे लावून घेतो आणि मग केस विंचरतो आणि मग जेव्हा केस विंचरतो तेव्हा केस विंचरायला नेहमीचा असा आपला कंगवा वापरतो, त्याच्याने खसखस केस विंचरून घ्यायला लागतो. आपण जे ऑइलिंग करताना मसाज वगैरे केलेला आहे त्याच्यामुळे केसांमध्ये थोडासा गुंता झालेला असतो, कुठं जिथं गुंता असेल तिथे परत खसखस विंचरायला लागतो आणि त्याच्याने पण खूप सारे केस तुटतात. त्याच्यामुळे ऑइलिंग केल्यानंतर कधीही कंगव्याने केस विंचरायचे नाही. ऑइलिंग करण्याच्या पूर्वीच व्यवस्थित केस असे 2 साईडला करून पार्टिशन करून मोठ्या दाताच्या कंगव्याने छानपैकी विंचरून घ्यायचे. जे काही केसांमध्ये गुंता वगैरे असेल तो अगदी सावकाशपणे काढून घ्यायचा, कुठेही केसांना ओढून घासून अजिबात विंचरायचे नाही. त्याच्यानंतर ऑइलिंग करून मसाज करून आपण बरेचदा मसाज वगैरे झाला, तेल लावलं की हे असं सगळं पकडतो, असे धरणे आणि त्याला असा छानपैकी क्लचर लावून टाकणे. खूप मोठी चूक करतो, कारण त्याच्यामुळे पण केस खूप तुटतात, खूप डॅमेज होतात. त्याऐवजी ऑइलिंग केलं ना, अगदी साधं सिंपल, केस विंचरायचे वगैरे अजिबात नाही, सिंपल असे धरायचे आणि त्यांना छान असा मोठा एखादा ब्रो किंवा मोठं एखादं रबर छान असा क्रंच लावून टाकायचा. बरेचदा आपण ऑइलिंगसाठी कुठे गेला, मी दाखवायला आणला होता,
छोटे छोटे जे रबर असतात ना, ते रबर लावतो केसांना आणि नंतर मग केस धुवायला जेव्हा जातो ते रबर ओढून काढतो आणि त्याच्यासोबत परत 10-5 केस तुटतात. त्याच्यामुळे वापरताना पण असे मोठे मोठे रबर वापरणं, अगदी हलके केस बांधणं, केस ऑइलिंग केल्यानंतर अजिबात न विंचरणं, त्यासोबतच शॅम्पू वगैरे केला की खूप ओले असताना पण केस बिलकुल विंचरायचे नाही, तेव्हा पण खूप तुटतात. सो ह्या अवॉइडेबल मिस्टेक आहेत, या तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता.